नमस्कार, आपले स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत साध्या पद्धतीने गावरान वांग्याची भाजी। आपण घेतलेले आहेत 2 कांदे बारीक कापून, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता आणि घरगुती वाटण। ही वांगी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहेत। कढई तापत ठेवूया, त्यात 2 चमचे तेल तापण्यासाठी ठेवायचे। आता तेल नॉर्मल तापलेलं आहे। तेल गरम झाल्यावर त्यात आपण टाकणार आहोत अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता। आता आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा। कांदा गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण ते भाजून घेऊया। आता छान असा परतून झालेला आहे, त्यामध्ये आपण टाकणार आहोत त्यात आपण टाकणार अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 2 चमचे घरगुती लाल मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला, मसाले छान असे परतून घेऊया। अगदी सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत। हे घरगुती वाटण आहे, यात खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर, आल्याचा तुकडा, थोडेसे धने, थोडेसे पांढरे तीळ भाजून आपण ते बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरवर। हा मसाला आपण सर्व भाज्यांमध्ये घालू शकतो, म्हणजे रस्स्याच्या भाज्या करतो त्यामध्ये घालू शकतो आपण। छान असं परतून घेऊया मसाला। यात आपण आता वांगी टाकूया। वांगी सर्व मसाल्यांमध्ये छान अशी परतून घ्यायची। आता यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा मीठ, दोन ते 3 चमचे आपण ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत। छान सर्व मसाला वांग्यांना लागेल असं भाजून घ्यायचा। आता यात आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकूया। तुम्हाला हवा असा तुमच्या पद्धतीने कमी जास्त रस्सा लागेल तसं तुम्ही पाणी टाकू शकता। कमी गॅसवर छान अशी वांगी शिजू द्यायची आहेत। आपल्या वांग्याच्या भाजीला खूप छान असा कलर आलेला आहे। मी ही वांग्याची भाजी तुमच्या आवडीनुसार चपाती किंवा भाकरी सोबत खाऊ शकता। आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला अजून कोणत्या रेसिपीज बघायच्या असतील तर त्या कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।